माननीय न्यायपालिकेच्या निर्णयावर फक्त एकच प्रतिक्रिया असते की न्यायपालिकेच्या निर्णयाचं स्वागत करायचं असतं आणि त्या निर्णयाचं स्वागत करून पुढे आपली वाटचाल करायची असते। राहिला प्रश्न महापालिका निवडणुकांचा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा, तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आम्ही कामाच्या आधारावर निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज आहोत आणि अत्यंत नम्रतेने या ठिकाणी नमूद करतो की केवळ मुंबई महानगरपालिका नाही तर महाराष्ट्रात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महायुतीचा झेंडा तुम्हाला कामाच्या आधारावर फडकलेला दिसेल। त्यामुळे माननीय न्यायपालिकेने निकाल दिलाय, आता निवडणुका होतील, आम्ही पूर्णपणे महायुती म्हणून निवडणुकीसाठी सज्ज आहोत। आमच्यामध्ये एक मत आहे, एक वाक्यता आहे आणि उद्देश स्पष्ट आहे की ज्या पद्धतीने विधानसभेला भरघोष यश मिळवलं आणि औषधाला देखील उरणार नाही इतक्या कमी संख्येत विरोधी पक्ष राहिला, ती स्थिती मुंबई महानगरपालिकेत दिसेल, ती स्थिती इतर स्थानिक स्वराज्य संस्थांपासून इतर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील त्याच प्रकारची स्थिती दिसेल। धन्यवाद। मात्र दुसरीकडे आज राज ठाकरेंचा मेळावा पाहायला मिळाला आणि या मेळाव्यात देखील राज ठाकरेंनी मतदान यादी चेक करण्यासाठी सांगितलं। मतदान यादी चेक करण्यासाठी दोन भाऊ आम्ही एकत्र येऊ शकतो तर तुम्ही भांडणं मिटवून एकत्र येऊ शकता का, अशा पद्धतीची वक्तव्य होती। त्यामुळे असं वाटतं की दोघं जर एकत्र येतील त्यामुळे कुठेतरी अवघड जाईल। नाही, आता मनसे हा पूर्णपणे स्वतंत्र पक्ष आहे, उभाटा स्वतंत्र पक्ष आहे। आता त्यांच्या विधानातून हे जाणवतं की त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वाक्यता नाही, मतभिन्नता आहे। तर त्याच्यामुळे एक पक्षाचं नेतृत्व म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना अशा प्रकारचं मार्गदर्शन करणं हे क्रमप्राप्त आहे, अपेक्षित देखील आहे। पण राहिला प्रश्न असा की कोण एकत्र येतंय न येतंय हा त्या पक्षांचा निर्णय आहे। पण आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात या संपूर्ण निवडणुकांसाठी सज्ज आहोत। आणि जर तुम्ही तळागाळातला करण जर पाहिला तर तळागाळातला करण फार स्पष्ट आहे की ज्या पद्धतीनं लोकसभेला भ्रमित केलं गेलं आणि भ्रमित करून उबाटा आहे, काँग्रेस आहे, शरद पवार गट आहे यांनी मतं मिळवली, तर विधानसभेमध्ये लोकांनी त्या तिन्ही पक्षांना त्यांची जागा दाखवली आणि उरली सुरलेली जागा या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुकीत ती दिसेल। जागा वाटपाची चर्चा, आम्ही आमचा एक परिवार आहे, महायुती म्हणजे एक परिवार आहे, तर परिवारातली चर्चा आम्ही उंबरठ्याच्या आत करतो, ती कॅमेऱ्यावर करत नाही। कोण किती जागा लढवेल, कुठून लढवेल ही सगळी माहिती तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते एकत्र येऊन देतील। पण एक मात्र या ठिकाणी निश्चितपणे सांगतो की मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल। मतदार यादीमध्ये घोळ झाला असा मुद्दा घेऊन आजच्या शिबिरामध्ये, मनसेच्या शिबिरामध्ये राज ठाकरेंनी यादीवरती लक्ष ठेवा असं सुद्धा म्हटलं। नाही, आता कसं आहे की मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे, तर त्याच्यामुळे राहुल गांधी जे मतदान याद्यांबाबत बोलत आहेत, तेजस्वी यादव बोलत आहेत आणि त्यांच्या दोघांचे दावे किती खोटे आहेत हे केवळ निवडणूक आयोग नाही, न्यायपालिकेने दाखवून दिलं आहे। तर त्याच्यामुळे कोण काय बोलतंय त्यापेक्षा आपला निदान न्यायपालिकेवर विश्वास असला पाहिजे आणि जरूर त्यांनी लक्ष द्यावं आणि काळजीपूर्वक लक्ष दिल्यावर त्यांच्या लक्षात येईल की उबाटा असेल, राहुल गांधी असतील, तेजस्वी यादव असतील, हे कसे खोटे बोलत होते हे स्पष्ट होईल। 7 ऑगस्टला गांधी परिवारासोबत उद्धव ठाकरे जे आहे ते डिनर करणार आहेत, त्याकडे कसं म्हणताय, डिनरसाठी ते चालले? स्वर्गात असलेले आमचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आत्म्याला किती वाईट वाटत असेल की आयुष्यभर एक विचारधारा म्हणून ज्या गांधी परिवारावर त्यांनी प्रखर हल्ला केला, प्रहार केला, त्या गांधी कुटुंबियांच्या मांडीवर जाऊन बसायला श्रीमान उद्धव ठाकरे किती आतुर आहेत, व्याकुळ आहेत हे यातून दिसतं। तर त्याच्यामुळे पूर्णपणे मेंटली फ्रस्ट्रेटेड अशी श्रीमान उद्धव ठाकरेंची अवस्था आहे। दुर्दैव आहे की ज्यावेळेस लोकसभेमध्ये उबाटा जिंकली तर त्यांच्या निवडणुकीच्या त्या यात्रेमध्ये, विजयी यात्रेमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले।
तर त्याच्यामुळे बाळासाहेबांना मानणारे पण आजही उद्धवजींबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांना माझा सवाल आहे की पाकिस्तानचे झेंडे जर उद्धव ठाकरेंच्या खासदाराच्या निवडणुकीत नाचवले जात असतील तर हे तुम्हाला मान्य आहे का? आणि जर मान्य नसेल तर खऱ्या हिंदुत्ववादी पक्षांसोबत त्यांनी आलं पाहिजे. दुसरीकडे दोन भाऊ एकत्र येताना पाहायला मिळतात वारंवार वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये. त्यामुळे कुठेतरी मुंबई भाजपचा अध्यक्ष बदली केला नाही असं देखील चर्चा सुरू होती, असं म्हणायचं का? मुंबई अध्यक्ष हां बदली केला नाही कारण प्रदेशाध्यक्ष बदलले गेले, मुंबई अध्यक्ष बदलले. शेजारचे एक लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टी ही इतरांसाठी पार्टी असेल, आमच्या कार्यकर्त्यांसाठी हे कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबामध्ये कोणतंही पद हे व्यवस्थेसाठी असतं. सगळ्यात मोठं पद हे कार्यकर्ता नावाचं पद आहे आणि मग अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा महामंत्री ही सगळी पदं व्यवस्थेसाठी आहे. तर त्याच्यामुळे कुणी अध्यक्ष राहावं, कुणाच्या नेतृत्वात निवडणुका लढाव्यात, त्या कशा लढाव्यात याचं मार्गदर्शन शीर्षस्थ नेतृत्वाकडून येत असतं. आणि राहिला प्रश्न माननीय अध्यक्ष महोदय मंत्री महोदय आशिष शेलार साहेबांचा, तर ते जेव्हा जेव्हा अध्यक्ष राहिलेत तर ते एक लकी अध्यक्ष आहेत. प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्हाला चांगलं घवघवीत यश मिळालं आहे. त्याच्यामुळे याही वेळेस त्यांच्या नेतृत्वात घवघवीत यश मिळेल. मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला, मात्र धनंजय मुंडेंना बंगला सोडण्याचा मोह आवडला. अद्यापही त्यांनी सातपुडा बंगला सोडला नाही. मंत्रिपद गेल्याच्या नंतर बंगला सगळेच जण सोडत असतात. माननीय मंत्री महोदय माजी मंत्री महोदय धनंजय मुंडे साहेब देखील सोडतील, पण अर्थात सामान शिफ्ट करणं बाकीच्या सगळ्या गोष्टी तर त्याच्यामुळे ते सामोपचारानं राहिले, लवकरच ते सोडतील. 42 लाख रुपये दंड बसलाय. 42 लाख रुपये दंड मराठी बसला. भाषेच्या हिंसाचारासाठी मराठी भाषेसाठी आम्ही हिंसाचार करायला तयार आहोत. काय उकडायचं तो उकडा, काय करायचं ते करा, अशी भाषा जी आहे ती संजय राऊतांनी नाही का मराठी भाषेत मराठी भाषा टिकावी यासाठी आम्ही हिंसाचार करायला तयार आहोत आणि आम्ही हिंसाचार करणार. काय करायचे ते करा किंवा काय उकडायचे ते उकडा अशी भाषा. कोण म्हणाला? संजय राऊत. मुळामध्ये श्रीमान संजय राऊतांना कुणीही गंभीरपणे घेत नाही. आज ते काय म्हणालेत? आज म्हणालेत की पहलगाममध्ये धर्म विचारून त्या आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या नाहीत. काय म्हणायचं तुम्हाला? ज्या 26 लोकांनी प्राण गमावले त्यांच्या स्वतःच्या आई बहीण बायका सांगतात की धर्म विचारून अक्षरशः पॅन्ट काढायला लावून कलमा पडायला लावून त्याच्यानंतर धर्म विचारल्याच्यानंतर गोळ्या घातल्यात. हे सगळ्यांनी आपण डोळ्यांनी पाहिलं. तरी पण सूर्यप्रकाशात दिवसा ढवळ्यात धादांत खोटं उबाटाचे नेते संजय राऊत बोलतात. काय वाटलं असेल त्या 26 लोकांच्या परिवाराला ज्यांनी आपल्या घरातले लोक गमावलेत? तर त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो की उबाटाचे नेते आणि उबाटाचे प्रवक्ते यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. आणि राहिला प्रश्न मराठी माणसाचा, काय केलंय आणि मराठी माणसासाठी? गोरेगावची पत्राचाळ असेल किंवा मुंबई महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्ट असतील, किती मराठी माणसांना दिले दाखवा बरं. यांच्या बंगल्यात अँटी चेंबरमध्ये गप्पा मारणारे कोण आहेत? किती मराठी माणसं आहेत दाखवा. उबाटाने राज्यसभेची जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांना दिवाकर रावते आठवले? नाही आठवले. तेव्हा त्यांना चंद्रकांत खैरे आठवले? नाही आठवले. तेव्हा त्यांना कोण आठवली? संपूर्ण जगाला माहिती आहे. तर त्याच्यामुळे मराठी माणूस फक्त निवडणुकीसाठी आणि बाकी पद भोगण्यासाठी मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी ती सगळी इतर माणसं. तर त्याच्यामुळे यांचं मराठी प्रेम हे फक्त नाटकी आणि ढोंगी प्रेम. धन्यवाद. सर एक शेवटचा, कारण मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की बाहेरून राज्यातून येणारे जे कोणी असतील त्यांचं स्वागत जे आहे ते आपल्या राज्यात केलं जाईल. लोकशाहीमध्ये सगळ्या राज्यात सगळ्यांना जाण्याचा अधिकार आहे. तोच मुद्दा धरून विरोधक संजय राऊत असं म्हटलं. काय झालं आपण पाहिलं असेल की मनसेचा या निवडणुकीमध्ये एकही आमदार खासदार किंवा नगरसेवक नाही. आणि उबाटाची तर गत अशी आहे की उरले सुरलेले आमदार कधी माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत जातील, खऱ्या शिवसेनेसोबत जातील. तर त्याच्यामुळे हे दोन्ही पक्ष येणाऱ्या निवडणुकीसाठी आपला जनाधार शोधू पाहत आहे, ती वस्तुस्थिती आहे. तर त्याच्यामुळे अशी वक्तव्य करणं जी माध्यमांमध्ये चालतील ही त्यांची राजकीय आवश्यकता आहे. धन्यवाद. ठाकरे म्हणतात की मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही सत्तेमध्ये येऊ. राज ठाकरे म्हणतात की मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये आम्ही येऊ. नाही, पक्ष म्हणून त्यांनी अपेक्षा बाळगणं काय चुकीचं? पक्ष म्हणून त्यांनी अपेक्षा बाळगणं चुकीचं नाही. पण खालची जर आपण स्थिती पाहिली तर स्थिती तसं म्हणत नाही.